मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी कर्नाळा बँक ठेवीदारांकरिता पनवेल संघर्ष समितीने राज्य सरकार आणि पनवेलचे प्रांताधिकारी तथा सक्षम प्राधिकृत अधिकारी राहुल मुंडके यांच्या विरोधात शेकडो ठेवीदारांसह निदर्शने केली। यावेळी जबरदस्त घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला। समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर धडक देण्यात आली। नायब तहसीलदार श्रीकांत शेलार आणि नायब तहसीलदार डॉक्टर सुनील जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चौगुले यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाची बैठक झाली। त्या बैठकीत कांतीलाल कडू यांच्याकडे ऑनलाईन प्रतिज्ञापत्र सादर केल्याची प्रत उभयतांनी दिली। यावर तातडीने ऑफलाईन प्रतिज्ञापत्र MPID न्यायालयात सादर करताना सरकारी वकिलांचे सहाय्य घ्यावे, तसेच 8 दिवसात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे बैठकीचे नियोजन करावे। तसे न केल्यास ठेवीदार सामूहिक आत्मदहन करतील आणि त्याची जबाबदारी म्हणून प्रांताधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे कांतीलाल कडू यांनी जाहीर केले। यावेळी ठेवीदार प्रभाकर घुले, गणेश म्हात्रे, शैला मुरबाडकर, रत्ना बडगुजर, मनोहर उरणकर, दत्तात्रय ठाकूर यांच्यासह अनेकांनी मनोगणातून घणाघाती हल्ला चढवला। कांतीलाल कडू यावेळी म्हणाले की कर्नाळा बँक ठेवीदारांसाठी आतापर्यंत दिलेला प्रत्येक लढा यशस्वी झाला आहे। 5 लाखातील ठेवी केवळ आपल्यामुळेच मिळाल्यात आणि 5 लाखांवरील ठेवी सुद्धा आपणच मिळवून देऊ। स्थानिक आमदारांना केवळ राजकारण करायचे आहे। शेकापच्या नेत्यांना त्यांच्या मोजक्या लोकांच्या मालमत्ता वाचवायच्या आहेत। त्यामुळे ठेवीदारांच्या विरोधात स्थानिक आमदार, शेकाप नेते, राज्य सरकार आणि सरकारी अधिकारी काम करीत असल्याने ठेवीदारांचा तळतळाट त्यांना भोगावा लागेल। श्रीमान राहुल मुंडके सर यांची गृह खात्यानं 14 महिन्यापूर्वी कर्नाळा बँकेच्या लिलावासंदर्भात सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली। महाराष्ट्र ठेवीदार ॲक्ट संरक्षण आणि हित ॲक्टप्रमाणे पहिल्या महिन्यात नियुक्ती झाल्यानंतर पहिल्या महिन्यात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावं अशी एक अट आहे। मुळात या पूर्ण प्रोसेसला 2 वर्षाचा कालावधी राज्य शासनाने दिलेला आहे। मात्र राज्य शासनाला ठेवीदारांचे पैसे परत मिळावे असे वाटत नाही, राज्य शासनातील अधिकाऱ्यांना वाटत नाही, लोकप्रतिनिधींना वाटत नाही। ही एक बाजू। दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाचे विवेकानंद पाटील जे आरोपी अरेस्ट आहेत त्यांच्या मालमत्ता जप्त केल्यात, पण इतरांच्या मालमत्ताचा लिलाव होऊ नये असं शेका पक्षाच्या इतर चोर नेत्यांना वाटत आहे। आता तुम्हाला मी सांगतो की याच्यामध्ये ठेवीदारांचं हित लक्षात घेता कलेक्टर साहेबांबरोबर 2 बैठका झाल्या। प्रांत अधिकाऱ्यांना मी वारंवार सांगतो की तुम्ही न्यायालयात ॲफिडेव्हिट सादर करा, कोणीही करत नव्हतं। शेवटी आम्ही निदर्शनं करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर काल संध्याकाळी प्रांत अधिकाऱ्यांनी पनवेल MPID न्यायालयात ऑनलाईन प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे। आता आम्ही त्यांना सांगितलं, हे प्रतिज्ञापत्र तुम्ही ऑनलाईन सादर केलं, कायद्याप्रमाणे त्याची हार्ड कॉपी काढा, सरकारी वकिलांची सही घ्या आणि ते न्यायालयाला सादर करा। जोपर्यंत ते न्यायालयाच्या डेस्कवर येत नाही अशा ऑनलाईन ॲफिडेव्हिटची कोणीही दखल घेत नाहीत। आणि म्हणून त्यांनी आम्हाला गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। हा गाजर आहे, कारण सरकारच गाजर आहे। त्याच्यामुळं आम्ही त्यांचे बाप आहोत। आम्ही त्यांना सांगितलं आहे याचं ऑफलाईन ॲफिडेव्हिट तुम्ही दाखल करून घ्या। त्यांनी ते मान्य केलं आहे। त्यांना सांगितलं 8 दिवसात कलेक्टर साहेबांसोबत बैठक घ्या आणि याचा तडा लावा। काय जे फेरनियुक्ती करायची असेल ते फेरनियुक्ती करा आणि जर केल्या नाहीत तर ठेवीदार सामूहिकरित्या आत्मदहन करण्यासाठी तयार आहेत असं त्या मीटिंगमध्ये सगळ्यांनी हात वर करून सांगितलेलं आहे। म्हणजे सगळे आंदोलन तीव्र करण्यासाठी तयार आहेत। तेव्हा सरकारनं, राज्य सरकारनं दखल घ्यावी, प्रांत अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, नाहीतर जिल्हा अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी। या सगळ्यांनी आता आमचा इशारा गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। या आंदोलनामध्ये जे लोक आली, ठेवीदार आली, त्यांचे आणि पनवेल पोलीस प्रशासनानं आम्हाला अत्यंत उत्तम सहकार्य केलं, म्हणून त्यांचेही आम्ही आभार मानले। त्या बैठकीला RNT सुनील सर आणि श्रीकांत शेलार सर, 2 नायब तहसीलदार होते, API चौधरी सर होते आणि माझे सहकारी होते। अत्यंत सकारात्मक झाली। आजचा लढा यशस्वी झाला। तत्वतः उद्याच्या लढ्यासाठी आमची तयारी सुरू आहे। धन्यवाद।
शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळे, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.